शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, रब्बी ज्वारी हे आपल्याकडचं एक महत्त्वाचं अन्नधान्य आणि पशुधनासाठी चारा तसंच जागतिक हवामान बदलाला पर्याय म्हणून महत्त्वाचं पीक मानलं जातं. ज्वारी मानवी आहारासाठी पौष्टिक आहे आणि त्याचे कडबे जनावरांसाठी उत्तम चारा आहे. हवामान बदलाच्या काळात गहू पिकाला पर्याय म्हणूनही रब्बी ज्वारीचं महत्त्व आहे. ज्वारीमध्ये इतर तृणधान्यांसारखीच चांगली पोषण मूल्ये आहेत. महिला बचत गटांसारख्या संस्था ज्वारीपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करू शकतात. त्यामुळं बाजारपेठेत नवीन संधी निर्माण झाली आहे. रब्बी ज्वारीचा कडबा पशुधनासाठी चांगला पोषक आणि कोरडा चारा आहे. दुग्ध व्यवसायात जनावरांच्या व्यवस्थापनासाठी हा चारा अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिक तापमान वाढीमुळं गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. रब्बी ज्वारी ही तापमानातील चढ उताराला सहनशील आहे. त्यामुळं हे गहू पिकाला एक महत्त्वाचं पर्यायी पीक आहे. ज्वारीची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपल्याकडे केली जाते. यानंतर ज्वारीमध्ये खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रण याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्वारीची लागवड आपल्याकडे जिरायत आणि बागायत अशा दोन्ही जमिनींमध्ये घेतली जाते. रब्बी ज्वारी पिकाच्या सुरुवातीच्या 35 ते 40 दिवसात तण आणि पिकामध्ये जमिनीतून अन्नद्रव्य शोषणासाठी तीव्र स्पर्धा सुरू असते. त्यामुळं सुरुवातीचे 35 ते 40 दिवसात पीक तणविरहित ठेवणं आवश्यक आहे. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार 1 ते 2 वेळा निंदणी आणि 3 वेळा कोळपणी करावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर 3 आठवड्यांनी फटीच्या कोळप्यानं, दुसरी पेरणीनंतर 5 आठवड्यांनी पासेच्या कोळप्यानं आणि तिसरी 8 आठवड्यांनी दातेरी कोळप्यानं करावी. शेवटी कोळपणीच्या वेळी कोळप्याला दोरी बांधून कोळपणी केल्यास पिकांच्या मुळांना मातीची भर दिली जाते आणि शेतात सऱ्या पडल्यामुळं पावसाचं पाणी धरून ठेवण्यास मदत होते. जमिनीतून 60 ते 70% ओलावा हा बाष्पीभवनामुळं नाहीसा होतो. हा ओलावा टिकवण्यासाठी शेतातून काढलेले तण, तुरकाट्या यांचा वापर आच्छादनासाठी करावा. आच्छादन ज्वारी पेरल्यापासून 50 दिवसांच्या आत टाकणं महत्त्वाचं आहे. आच्छादनामुळं उत्पादनात 14% वाढ होती असं प्रयोगाअंती आढळून आलं आहे. ज्वारीच्या महत्त्वाच्या किडी म्हणजे खोडमाशी, खोडकिडा, मावा, तुडतुडे, लाल कोळी आणि कणसातील अळ्या. या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीखाली ठेवण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करावा. यामध्ये योग्य त्या मशागती तंत्राचा वापर करून किडीचं नियंत्रण करणं महत्त्वाचं ठरतं. रब्बी ज्वारीवर साधारणपणे दिसणारे रोग म्हणजे खडखड्या, पानावरील करपा, तांबेरा, चिकटा आणि कणसातील काणी. पेरणीपूर्वी बियाणाला गंधकाची प्रक्रिया केली असल्यास काणी रोग ज्वारी पिकावर येत नाही. तसंच खडखड्या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीतील पाण्याची कमतरता आणि जास्त उष्णतामान यामुळं दिसून येतो. त्यासाठी विशेषतः पीक फुलोऱ्यात असताना पाण्याचा ताण असल्यास पिकास एखादं पाणी द्यावं. तसंच तुरकाट्यांचं आच्छादन हेक्टरी 5 टन या प्रमाणात पेरणीनंतर 4थ्या आठवड्यात केल्यास खडखड्या रोगामुळं ताटं लोळण्याचं प्रमाण 42% कमी होऊन धान्य उत्पादनात 14% वाढ होते. कोरडवाहू रब्बी ज्वारी संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर 28 ते 30 दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना पेरणीनंतर 50 ते 55 दिवसांनी द्यावं. 2 पाणी देणं शक्य असल्यास दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावं. बागायती ज्वारीमध्ये मध्यम जमिनीत तिसरं पाणी फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी आणि कणसात दाणे भरताना पेरणीनंतर 90 ते 95 दिवसांनी द्यावं. भारी जमिनीत ज्वारीला 4थ्या पाण्याची गरज भासत नाही.